आयडी सगळं आयडिओ केले जरा आम्हाला काहीतरी प्रायोरिटी भेटली असती. हो ना. म्हणजे आम्हाला जरा काही अडचण आली. फायनली आम्ही आलेलो आहेत पायथ्याशी आणि इथं आल्यानंतर डायरेक्ट इथे जेवणाची सुविधा पण केली आहे. उदय शेठ काय बोलशील? भाई आम्हाला तर भावा तू कुठून आलाय? धाराशिववरून एवढ्या लांबून? दरवर्षी येतो काय तू? दरवर्षी येतो काय? तर भाऊ आपला धाराशिववरून 450 किलोमीटर बाईकवर आला. म्हणजे भावाचं महाराजांच्या प्रति प्रेम. हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा होणार आहे की टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आज आम्ही कुठे चाललो आहे. तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे रायगडला जायला. उद्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे, त्यासाठी आज आम्ही निघतो आहे. आणि आपली बाईक आहे MT आणि उदय आहे जोडीला. तर आता आपण करू आणि व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तुम्हाला भेटूच आपण. हा तर आपला प्रवासच असणार आणि नंतर नेक्स्ट पार्ट आपण रायगडला जाताना तेव्हा पण घेऊ. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि असं पार्ट आपलं येत राहतील. आणि आता आपण निघतोय. आता आपण पेट्रोल वगैरे टाकलं आहे बघा. आताच पेट्रोल पंपवर होतो, पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आहे मस्तपैकी. तर आता पेट्रोल वगैरे टाकलं आहे. आता आपण प्रवासाला आपल्या सुरुवात करू. तर काय बोलशील भावा? उदय शेठ काय बोलशील? जोरात बोल जरा, आवाज. मित्रांनो, आता आम्ही चाललोय रायगडला दोघेच जण. निक्या माझा परम मित्र, परम म्हणजे असा एकदम जवळचा मित्र. तर आमचा जयदीप मेजर येणार होता. आमचा प्लॅन कॅन्सल. तर निक्याला मी बोललो की निक्या आपला रायगडला जायचं. निक्या बोलतो भावा मला फक्त तू सांग किती वाजता जायचं. लगेच निक्या निघून आला. असा एक मित्र आपल्या सोबत लागतो. तर बघू, आज खूप एन्जॉय करू आम्ही दोघे जण. कारण आता आपली बाईक राईड असणार आहे ना? पूर्ण बाईक राईड असणार आहे. बाईक राईड असणार आहे आणि आमच्यासोबत आहे MT-50. काय टेन्शन नाही, भावाची न्यू गाडी आहे. आणि आता आपण निघूया. तर चला कंटिन्यू करा. पुढं आपण भेटत राहू. तिथं थांबू, तिथं आपण भेटूच. आता मुरबाड बस स्टँडला आहे ना आपला भावाला बुलेट घेऊन उदय शेठ कसं आहे मग? मस्त आहे. आमचा जयदीप भाऊ पण आला होता. हां, काहीतरी त्यांना ड्युटीचा बंदोबस्त लागल्यामुळे ते येत नाही. तर मी झालंय आणि आमचा पोलीस नाही आला तर आम्ही त्याला मिस करतोय. पोलीस असतं तर आम्हाला काही टेन्शन नव्हता. चढायला पण आहे पोलीस. तो आता पोलीस होईल प्रयत्न चालू आहेत भावाचे आमच्या. उदय काय बोलशील? मी सकाळी सगळी तयारी करून आलो. आमच्या जयराम पोलीसना राकेश मेजर सध्या आम्हाला ड्युटीवरचा कॉल आलाय. तर आम्ही येऊ शकत नाही. त्या गोष्टीचा मला लय वाईट वाटला का आपण एवढी प्लॅनिंग करून 6 दिवसाची असा झाला. मग असं केल्यावर मूड ऑफ होतो ना एखाद्या माणसाचा. मूड ऑफ झाला म्हणून प्लॅन असा केला का जायचा तर जायचाच आपण महाराजांच्या रायगडावर जाऊच नक्की. कारण असा लय टाइम गेलेलो मी. पण म्हणजे राज्याभिषेक सोहळ्याचा त्याच्यामुळे मला जायचंच होता. तर मी जाणारच किती काय झालं तर. याही माझ्या गाडीचा टायर पंक्चर करून ठेवला तर तरी मी गाडीच्या विषय असा होता, भावाला कॉल इथं ड्युटीवर जायला लागतंय त्यामुळं जरा प्रॉब्लेम असते त्यामुळं नाही आला. तो आला असताना आम्हाला काही टेन्शन नव्हतं. कारण आम्हाला आमची सोय झाली असती. कारण असतं तर आम्हाला काही लगेच वरच नाही असता. कारण आम्हाला आमच्या बाईच्या म्हणजे पोलिसही समजा गाडी बिडी अडवली तर मग काही जरा आम्हाला मदत झाली असती म्हणून. पण आता आम्ही त्यांना मिस करतो. हो ना, पण जाऊ दे आपण नेक्स्ट टाइम जोडीला जाऊ सगळं. काय राकेश? ओके हॅपी जर्नी. सगळे चला बघत राहा तुम्ही. पुढे भेटूच आपण. कंटिन्यू करा मंडळी. आता आपण निघतोय. आपली MT-50 घेऊन चाललोय. बुलेट पण होती आम्हाला पण बुलेट नाही आम्ही घेणार, MT घेऊन जाणार आहेत. तर रेडी झालाय आपला रायडर उदय शेठ. चला पूर्ण बाईक राईड होणार आहे. मला बघायला भेटेलच. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला आता आपण इथे थांबलो. जरा चाय वगैरे पिलो आणि आताच फ्रेश झालो. जरा चाय वगैरे पिलो आणि जवळजवळ 137 किलोमीटरचं अंतर आपण नॉनस्टॉप गाडी चालवली. अजिबात थांबलो नाही ना. बाईने आपले नॉनस्टॉप गाडी चालवली. नॉनस्टॉप गाडी चालून झालाय. आता आम्हाला एकदम जास्त काही एकदम इझी आहे.
जवळजवळ मावशी किती झाले पैसे 75 किलोमीटरचा अंतर आहे आणि तो आता आम्हाला पार करायचे. 75 किलोमीटरचा अंतर आहे, तो पार केलो आपण डायरेक्ट रायगडच्या इथे पोहोचू. आहेत ना. तर कंटिन्यू करा व्हिडिओ असंच. आणि आता आपण पुढे भेटू. आता आपल्याला जास्त काही लांब टाईम नाही लागणार जायला. काय बोलतो भाऊ? चालू काय नाही. तर मित्रांनो आता मी पाली इथे आहेत आणि आता आम्हाला थोडंच अंतर राहिलं आहे. जवळजवळ आम्हाला 50 किलोमीटर आहे. 50 किलोमीटर आम्हाला पार करायचे. आता आम्ही रस्त्याला आहेत. जरा इथे फोटो वगैरे काढले आणि एकदम जबरदस्त क्लायमेट पण आहे. आणि चला कंटिन्यू करा व्हिडिओ. आपण पुढे डायरेक्ट आता रायगडलाच भेटू. व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. तर आम्ही आता बसमध्ये बसलो गर्दी बघू शकता फायनली आम्ही आलेलो आहेत पायथ्याशी आणि इथं आल्यानंतर डायरेक्ट इथे जेवणाची सुविधा पण केली आहे. उदय शेठ काय बोलशील? भाई आम्हाला समजत नाही काय लापशी काहीतरी आहे म्हणजे आम्हाला बालवडी भेटत. उपमा आहे उपमा. उपमा आणि तांबड्याचा रस्सा मस्त एकदम जबरदस्त टायमाला आम्हाला भेटला. आम्हाला बस आला. तर इथे जेवणाची सुविधा सुद्धा केलेली आहे एकदम चांगल्या प्रकारे. आम्ही जेवण घेतलंय बघू शकता आणि एकदम चांगलं जेवण आहे इथं. आणि बघा मंडळी खूप आहे जेवणासाठी लाईन लागलेली आहे. हे बघा इकडे पण बसल्यात आणि एकदम चांगली सुविधा आहे जेवणासाठी. तर आता जेवण वगैरे करू ना डायरेक्ट वर जाऊ आम्ही. टेस्ट पण मस्त आहे. तांदूळ जेवण कुठं तरी जाऊ शकतो कारण जाम पाहिजे. अगदी फ्रीमध्ये सुविधा केलेली आहे जेवणाची चांगली. तर आता जेवण वगैरे करून घेतोय आणि मग डायरेक्ट आपण भेटू तुम्हाला वर. आणि गर्दी बघू शकता किती. आता मी जेवण वगैरे केलंय. आणि उदय भावा कसं जेवण होता? जेवण असं होतं का लोतीचा का जेवण एकदम टेस्टी होता. जाम भारी होती एकदम. असं फिट जेवलो आम्ही म्हणजे असा का आता उद्या सकाळी भुके लागायचे आम्हाला. इकडे पण बी लागल्यात. त्याही पण 2-2 वाड्या हापसल्यात. आम्ही तर 2-2 वाड्या हापसल्या. मी 2 घेतल्या आणि निक्क्याने 2 घेतल्या. आणि कसं जेवण होता? भारी का एकदम? एकदम मस्त टेस्टी ना? एकदम टेस्टी होता. कसा होता भावा? 1 नंबर होता. लय भारी ना? हो मी तर डबल घालता. हा हे आपण याच्यावरून बघू शकतो कारण 450 किलोमीटर बाईकवर येणं काही खायची गोष्ट नाहीये. हो ना. म्हणजे असं पूर्ण अंगाची हाडं अशी आपली हे होऊन जाते. हो ना. आणि एवढा प्रवास केला तुम्ही दोघे आले एवढा काय? आणि त्याच्या जोडीला पार्टनर पण आहे. आणि भाऊने बोलला की व्हिडिओ घे जरा आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे. तर भाऊने आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण केला. तर भावा धन्यवाद. सबस्क्राईब केला स्वतःहून सांगितलं तुमचा चॅनल कोणता आहे हा. काय आहे. आणि भावा तू दरवर्षी येतो? हो दरवर्षी. चालेल भावा. म्हणजे भाऊ आपला जेवतोय. घे भावा जेवून घे. भेटू आपण पुढं. हो ठीक आहे. समोर लाईन बघू शकता. इथं फ्रीमध्ये जेवण आहे. जेवणाची सुविधा केली एकदम सुंदर प्रकारे. आणि इथे लाईन बघू शकता. ही खूप मोठी लाईन आहे बघा. वरती रायगडवर असा जल्लोष आहे. आपल्याला तिथंच जायचे. हे बघा लाईन एवढी मोठी लाईन लागले जेवणासाठी. हो मोफत जेवणासाठी लाईन लागले. मोफत जेवणासाठी लाईन लागले पण आम्ही असं होतो की आम्ही पटकन जाऊन आतमध्ये घुसलो ना जेवण आलो. हा एवढी लांब लाईन एवढी लांब लाईन लागली बघा. आणि जेवण पण एकदम भारी जेवण होतं लांब लाईन मस्त पैकी. नाही आता आम्ही वर चढतोय. तर आता वर जाऊ चला. कंटिन्यू करा व्हिडिओ. पूर्ण इकडं हॉटेल बिटेल पूर्ण बुक झाले. फुल पब्लिक आहे. फुल म्हणजे फुल क्राऊड आहे. आणि सुविधा पण 1 नंबर केल्यात. जिथे पाहिजे तशी सुविधा केली. खाली पाणी पिणे आणि इथे जेवणाची सुविधा पण केली. तर एकदम खूप सुंदर केलेलं आहे. आणि चला खूप पब्लिक आहे. आता वरती चढतोय.
तर व्हिडिओ कंटिन्यू करा.